पावसामुळे पत्रे पडलेत. हे आता बटरफ्लाय व्हाईट आहेत, पण ते मॅजिक छत्री आता ते थोड्या वेळाने बघा रंग चेंज होतं त्यांचं बघा. म्हणजे घाटावरच्या गोष्टी खूप आवडतात तिला. शेंगदाणे मला लहानपणापासून आवडतात, लहानपणापासून म्हणूनच तू तुझा गळ्यात पडलायस. असं तू काम वाढवायचं का? काहीतरी तुम्हाला पण प्रिन्स ट्रीटमेंटची गरज आहे, कळालं का? नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये. हर पावसात हे दोघं जिमला आले. आंधी आहे तूफान आहे पण जिम तर जाना ही पडेगा. मस्त आज डोस्यांचा बेत आहे. टेस्टी झालंय डोसे, माझं खाऊन झालंय. ही डोस्यांची चटणी. चला आपण कुठेतरी जायचं आहे ना. कुठे जायचंय? जाऊया, पाऊस पडलाय आता. चला गावी जाऊया. माझ्या ना कोकण कोकणात खूप पाऊस आहे आता. गावी फुल आता झाडं बिडं, आता 4 दिवस लाईट नसणार. आज आम्ही कारने जातोय शॉपला आणि खूप दिवस कार काढली नव्हती. गाडीने जायला छान वाटतंय. मी भिजलो पण गाडी काढेपर्यंत. आणि तू फोनवर होतीस. ड्रायव्हर लोक भिजणारच. फोनवर सांगतोय छत्री पकडायची, तुला तर पकडत नाही. वहिनींचा कॉल होता रे. वा काय निसर्ग आहे, वा काय पाऊस आहे. एवढ्या पावसात लोक रोमॅन्टिक होतात आणि तू गँचो बनतोस. मग बनणार, तुला चांगलं सांगतोय. तुला चांगलं सांगितलं तर तुझं या सर सर सर. काय प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे आम्हाला, प्रिन्स वाली ट्रीटमेंट. प्रिन्सेस प्रिन्स भी हजम नाही हो. आता ही सेकंड ऑर्डर डच ट्रफल. नुसते डचच केक घेतात लोक, कारण ज्यांना फुल चॉकलेट आवडतं ना त्यांच्यासाठी डच ट्रफल बेस्ट केक आहे. आता आलेली आहे आमची कामवाली आंटी. लेट आहे आंटी. हाय करू द्या. हाय मुगाचे डोसे. चटणी नाही ऍडजस्ट करून घे. काय? तुझं फेवरेट सॉस, पण ते आता माझं फेवरेट नाही आता राहिलं. तुझं फेवरेट नाही. सासूबाईंनी मुगाचे डोसे दिलेत. चांगलं टेस्टी आहे ना, मला पण आवडले. छान लागतं. बाहेर पाऊस आणि मुगाचे डोसे. आणि सासूने दिलेले मुगाचे डोसे. बी सासूने स्पेसिफिक. दिलेले मुगाचे डोसे. माझ्या सासूने पण मला दिले असते, पण हा कल्प्रिट माणूस आहे, त्याने आणले नाही तूच माझ्या. नको बोललीस. त्यांनी पण डोसे बनवलेले. पण तूच नको बोललीस. हा, कारण माझं पोट भरलंय. किती खाल्ले असते? मी किती 4 खाल्ले. मी 2. डाएट स्टार्ट केलं ना आजपासून. त्या दिवशी केलेला, पण कुठं आली? छोटा आली मध्ये. टॉम अँड जेरी थीम केक बनवलाय गाईज मनालीने. वरती पेपर कटआउट आहेत, होऊ शकतो आपण. म्हणजे ते मंजेरी मनाली हँड रायटिंगने लिहितीये. 4 years ऑफ टुगेदर. आता लवकर घरी जाऊया, भूक लागली. आता आम्ही परत घरी निघालोय गाडीने. पावसाने काय ठरवलंय? पावसामुळे परत आम्ही चाहिए गाडी. क्या बारिश को? चाहिए क्या औरत को? बारिश को क्या चाहिए? म्हणजे मी तुम्हाला पहिलं बसवलं पाहिजे. हा, मग तुला प्रिन्स ट्रीटमेंट, प्रिन्स ट्रीटमेंट. आता आमचे साहेब गाडीत बसते. माझी पण तर ठेवली असती. थँक्यू. काहीतरी तुम्हाला पण प्रिन्स ट्रीटमेंटची गरज आहे, कळालं का? काय बोलतेस म्हणाली? थँक्यू सो मच डोअर ओपन केल्याबद्दल. तुझ्यासाठी काय पण खाणारच तू? थोडस डाएट असल्यामुळे हे खावं लागतंय. खायला तर मी मस्त पण भजी पण खाऊ शकते. भजी आहे. असं खूप भारी वातावरण झालंय. आता बनवूया का आपण? असं वाटतंय कुठेतरी बाहेर फिरायला जास है ना? तुला पण वाटतंय? लोणावळा वाटतंय. वगैरे. लोणावळ्याला आठवतं आपले कॉर्न भजी, मॅगी. आणि क्लायमेट पण मस्त आहे. चल माझ्या गावी जाऊया, चला. तिथे पण क्लायमेट भारीच असतं. असं एकदम लांब जावंच वाटतंय. लॉंग ड्राईव्ह, कार आणि गाणी. ब्लॉगच्या चक्करमध्ये 1-2 जणांना घेशीला बोनेटवर. नाही, मी इकडे बघतच नाही. मी तिकडे बघतो. बायकांना गाडी चालवतात येत नाही. बघी बघ. हा बाई आहे. अरे हा माणूस आहे. ती बाई होती मगाशी, ती घुसत होती क्योंकि वो स्त्री है. गाईज आता आम्ही चाललोय घरी जेवायला, पण त्याच्या आधीच ही जेवून घेते इथे. मला भूक लागली. भूक लागल्यामुळे ती जेवतीये.
क्लायमेट पण मस्त आहे, एकदम थंड झालंय सगळं. थांबण्याचं नाव नाही घेते. मनाली मला डबा घेऊन आली आहे. वा, थँक्यू मनाली. परत एकदा प्रिन्स ट्रीटमेंटसाठी थँक्यू. तू मला केवढं रागवतोयस. रागवत नाही रे, तूच गेलीस. आता कुठे ड्रायव्हिंग सीटवर कसं जाणार सांग. हाच फायदा आहे ड्रायव्हिंग सीटचा. म्हणून पोरांनो गाडी शिका, कळालं का? पोरांना ना पोरींनो गाडी शिका. पोरांना पण येत नाही काय काय. हे जाऊ देत, मी उतरेन. म्हणजे तू नको मला घेऊस तिथून. उतरेन म्हणाली. घेते रे, उतरेन का छत्री येते. मला तर पाहिजेच प्रिन्सेस ट्रीटमेंट. गाईस तुम्ही पण घेत जा. हाच फायदा आहे तुम्हाला गाडी चालवण्याचा. हा, मी उतरलो असतो ना, जाऊ देत ना. ये काय बडबडतोस माझ्या. काय नाही, काय बोललो गाईस? नाही बोललो ना काय. चला गाईस, तुम्ही बघू शकता काय म्हणाली. हे शेंगा. शेंगा खाते ही मुलगी. आणि कालच बोललेली की शेंगा. अरे बाबा, आणि मला पहिले शेंगा शेंगा. आवडतातच. मी हे बोललेली की मला शेंगदाणेचा कूट जेवणामध्ये आवडत नाही. पण शेंगा आवडतात, म्हणजे घाटावरच्या गोष्टी खूप आवडतात तिला. शेंगदाणे त्याचा मला अर्थ लहानपणापासून म्हणजे आवडतात. लहानपणापासून म्हणूनच तू तुझा गळ्यात पडलायस. आता आम्ही परत निघालोय शॉपवर. शॉपला जायला. ब्रेक के बाद. मस्त जेवून आता शॉपवर जाऊन आज चहा पिणार आहे आपण. मस्त गरम गरम चहा आणि पाऊस. आता पावसामुळे पत्रे पडलेत इथे डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शनचे. पावसामुळे खूप किती ठिकाणी झाडं risky पण आहे, पडलेत. बापरे. खूप रिस्की आहे. नशीब कोण बाहेर नाही पडू पडलं. नका. काम नसेल तर बाहेर पडू नका. झाडं पण खूप पडलेत गोराईमध्ये. रिस्की आहे बाहेर पडणं. प्लीज बाहेर बाईक पडू वर नका. तर खूप जास्त. तुमने क्या खाया? अभी मैंने ना ट्रिपल चोको वॉफल खाया और दीदी ने बहुत अच्छा बनाया था और मेरे को बहुत टेस्टी लगा और क्रंची लगा. मैं इधर रोज आऊँगा, मेरे फ्रेंड्स को भी लेके आऊँगा और खा के बहुत मजा आया. Thank you. चलेगा, थँक्यू. रोज आया करो. चलो बाय बाय. बाय बाय. अंगुरी बासुंदी घ्यायला आलोय मी केकसाठी. गौरवमध्ये खूप टेस्टी असते इथलं. ते अंगुरी बासुंदी आहे, परत रबडी आहे, आणि ते आम्रखंड आहे, केशर आहे, खूप काही गोष्टी आहेत. मिठाई स्वीट. खूप मोठं शॉप आहे यांचं. त्यांच्याकडे फाफडा पण आहे. कोथिंबीर वडी पार्सल घेतली आहे. टेस्टिंगला देऊया मी. काय याचं नाव काय? कांदा कचोरी. मस्त एकदम गरम 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 आपल्यासाठी कोथिंबीर वडी फ्राय होत आहे. हां, गरम गरम चले. आपलं रगडा पॅटीस बनतं आता. मस्त टेस्टी रगडा पॅटीस. तर डाएटवर आहे त्यामुळे मी एवढं खाणार नाही, थोडंसंच खाणार, 1-2 चम्मच. बाकी सगळं म्हणा मीडियम करना. मीठा ज़्यादा रहेगा तो भी चलेगा. टेस्टी वाटतंय ना, तर मजा आहे ना. रगडा पॅटीस रेडी झालं आहे पार्सलसाठी. मित्रांनो, आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे. मस्त गरम गरम टेस्टी. आपण ही पार्सलच घेणार आहे आणि शॉपवर जाऊन खाणार आहे. माझ्यासाठी मागवली आहे तिने. एवढ्या पावसात तुमचं मी पार्सल घेऊन आलो. एवढ्या पावसात किती पाऊस पडलाय बघा. थँक्यू. धरा, हे पण घ्या. आलोच मी पण खायला. हां, रगडा पॅटीस. रगडा पॅटीस. गरमागरम रगडा पॅटीस झालेलं आहे गाईज. आणि ही अंगुरी रसमलाई. आहा, बघू शकता तुम्ही. टेस्टी. आणि हे रगडा पॅटीस आहे. थोडंसं याच्यावर आवरण आहे, ते काढूया आपण. खाऊन दाखवते मी, थांब. आणि हे कोथिंबीर वडी आहे. तुमचं. हे सीमाताईसाठी आहे. हे मी आता सुरू करू आणि का? हे मनालीने स्वतःसाठी मागवलंय जेवण आजचं, नाही का? कारण की तिने घरी जेवण नाही सांगितलंय. कोणी मी? तिने मी. कसं आहे म्हणाली ते चांगलं आहे? काय? पण मग रगडा पॅटीस पेक्षा दही पापडी चाट खायला पाहिजे होता. अरे ह्याच्यात फक्त बेसनच टेस्ट आहे. चांगले आहे. काय फक्त बेसनच आहे, कोथिंबीर मिसिंग आहे. नावाला टाकली आहे. पण ह्यांच्या तशाच असतात ना त्या, आपल्या प्रॉपर मराठी वाल्या नसतात त्या. छान आहे, पण याच्यामध्ये कोथिंबीर कमी आहे. बरोबर, बेसन जास्त आहे. हे खा ना. पण गौरवचं टेस्टी असतं फूड.
आहे चटणी खूप जास्त चांगली आहे. हे आता बटरफ्लाय व्हाईट आहेत, पण ते मॅजिक छत्री आता ते थोड्या वेळाने बघा रंग चेंज होतो त्यांचं. बघा 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 हे बघा, हे पाणी पडल्यानंतर चेंज होतं यांचं कलर. हे बघा कलर चेंज झाला बघा. अशी मॅजिक छत्री आणली सीमाताईने आज. म्हणाली हे आपले केक पॉप आहेत ना, केक पॉप बनवलेत म्हणाने खूप सुंदर प्रकारे. केक पॉप तुम्हाला केक स्टोरी मध्ये मिळतील केक पॉप खायला. आय डमाक डल डल डली माझ्या. लेट्स स्टार्ट. आज आपण वो नहीं है, उसके पास है चाबी, छुट्टी है उसके पास ही है चाबी. बना लो ना एक चाबी, तो आप बना लो सेट करके. केक पॉप आपण पॅक करतो. असं तू काम वाढवायचं काम कर. हल्ला पडू शकतो माझ्याकडून, तुझ्याकडून पण तुझ्याकडून पडलं की आम्ही एकदम क्यूट रिॲक्ट करायचं. पडू शकतो ना, म्हणजे असं नाही. मी कुठे काय बोलतो. आणि माझ्याकडून काय झालं ना की तू राईचा पहाड बनव. राई तू हे होती दिवसेंदिवस भैयानी होते असं वाटत नाही. म्हणजे राईचं तेल, राईचं येडायच का? राईचं तेल कधी लावलंय का तुम्ही? सोपं नसतं बिझनेस वगैरे, स्वतः पण काम करावं लागतं तेवढंच. लोकांना वाटत असेल की बिझनेस आहे बाबा काय कधी पण सुट्टी घेऊ शकतो, कधी पण कामाला, असं काय नसतं. भर पावसात मेहनत करतोय. काम करावं लागतं. स्वतःचा बिझनेस असला तरी. खाली लाव म्हणजे ते त्या फ्रीजमध्ये बसतील. पण मित्रांनो आपण आता पॅक करतोय. वाव तुझं गणित चांगलं आहे रे, तू मोजून केलंयस. मोजूनच कापलंय. स्मार्ट आहेस तू. मी काय बोलते, हे कर ना उभा आता. उभा मला. बाय गाईज.